तिसरी मागणी आमची जी आहे ती मुळात जे तुम्ही आता जे केवायसीचा मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी आता प्रशासनाने तुमचं एक काम करायला लावलेलं आहे. मार्केटमध्ये केवायसीचं जर एक आधार कार्ड सर केलं सर अनुभव म्हणून सांगते किंवा तुम्ही त्याची खात्री करू शकता, चौकशी करू शकता. एक केवायसी करायला जर गेलंय तर एक केवायसी करायला गेलं तर तिथे ते 150 रुपये त्या ठिकाणी चार्ज होतं बाहेर नेट वगैरे प्रायव्हेट. आणि आम्ही हे काम जरी शासकीय काम असेल आम्ही सहकार्य करायला तुम्हाला तयार आहोत ना. हे आम्ही 50 रुपये तुम्हाला काम करून द्यायला तयार आहोत. जनतेची तिकडे ती लुबाडणूक होती. जर जनतेला जर शासनाने जनतेबरोबर असेल खरोखरच तर आम्ही हे 50 रुपये काम करायचं तुम्ही आम्हाला मोबदला म्हणजे तुम्ही म्हणजे शासनाने आम्हाला ते मान्य करावं. माझा प्रत्येक राष्ट्रवाद दुकानदार हे केवायसी 50 रुपयामध्ये एकदम चोख प्रमाणे, कारण की त्याच्याकडे रेकॉर्ड आहे. चोख याच्यासाठी म्हणू शकतो कारण की दुकानदाराकडे त्याचं डिवॉन रजिस्टर रेकॉर्ड उपलब्ध आहे, सर्टिफाईड रेकॉर्ड. त्याच्याप्रमाणे समोरच्याकडे आधार कार्ड प्राप्त झालेले आहे. आधार कार्डनुसार तो तिथल्या तिथे त्याचं अनुसरण करू शकतो. फक्त आम्हाला त्या कामाचा मोबदला मिळाला पाहिजे. म्हणून आम्ही शासकीय कामाला कुठल्याही प्रकारचं डावलत नाही. शासकीय कामाला आमची मदतच राहणार हा सगळ्यात मुद्दा आहे. त्याच्यामध्ये तिसरा एक मुलगा असे की केवायसी करते वेळेस आपल्याला आधार कार्ड हे तुम्ही ग्राह्य धरलेले. आधार कार्ड ग्राह्य धरल्याच्या नंतर शाळेमध्ये ज्यावेळेस मुलं म्हणजे घरी ज्यावेळेस मूल बाळ जन्माला आलेले परंतु 1.5-2 वर्षानंतर ज्यावेळेस ते शाळेत घेतलं तिथे शिक्षण अधिकाऱ्याने जो त्याने निर्णय दिला होता की आधार कार्ड कंपल्सरी करा. शाळेमध्ये जे आधार कार्ड त्याने त्यावेळेस हे घेतले त्याच्यामध्ये त्या बाळाच्या आईचे ठसे घेतले म्हणजे आई घेतलेले. तर आता त्यांचे जे आधार कार्ड तयार झाले ते आईच्या ठस्यावर उपलब्ध झाल्यामुळं आज ते मॅच होत नाही. जरी आमच्या डिव्हिनेशन नोंद असेल किंवा कार्डावर त्या याचं नाव असेल त्या बाळाचं होत कारण की ठसे होते. तर त्याच्यासाठी त्या लोकांना एक आपल्या प्रशासकीय एक तुम्ही अधिकारी आहात, निर्णय देणारे अधिकारी आहात. आम्ही असं समजतो याची जनजागृती तुम्ही जर केली की ज्या शाळेमध्ये लहान लहान बाळांनी ते आधार कार्ड काढले याचे प्रत्येक त्यांनी ते आधार कार्ड स्वतःच्या अंगठावर स्वतःचं फेस रिडिंग केल्याच्या नंतर अपडेट करून घेण्यात यावे तरच ती केवायसी परफेक्ट होऊ शकते. हे आमचं म्हणणं आहे. त्याच्यात दुसरा मुद्दा असा आहे की आज जून महिन्यात संपले म्हणजे आज 2 दिवस झालेले तरी सुद्धा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जानेवारीपर्यंत फक्त तुमचं जर एक महिना सोडला तर आमच्या पूर्ण राष्ट्रवाद दुकानदार तुम्ही जे नेतात आम्ही इमानतपणे शासनाच्या नियमाला धरून ते वाटप केलेले परंतु आमचं तुमच्याकडे म्हणल्यापेक्षा प्रशासनाकडे करोडोच्या रुपयात आमचं कमिशन बाकी. ते प्रत्येक वेळी हा गोंधळ आपण एक कुठंतरी एक समन्वय बैठक घ्यावी. जर तुम्हाला त्या कामामध्ये तालुका पातळीवर जर रिपोर्टिंग येत असेल तर त्या कामी माझा तालुका अध्यक्ष त्याला मदत करू शकते. या कामी आम्हाला प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला आमचं कमिशन हे दुकानदाराच्या खात्यावर जमा व्हायलाच पाहिजे जेणेकरून आमचे काम होईल. आज अशी परिस्थिती आहे तुमच्याकडे 6 महिन्याचं कमिशन थकले 1 जानेवारी सोडलं तर आज तुमचा 6वा महिना खतम त्याच्यामुळे आमचा लाईट बिल थकलेलं आहे, जागेचं भाडं थकलेलं आहे. अशा 2024 शाळेत शिक्षण वर्ष सुरू झालेले आहे. ज्यांना शाळेमध्ये जेव्हा फी द्यायची तर दुकानदारांच्या पाल्याची फी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे सुद्धा नाही राष्ट्रामध्ये दुकानदार अशी परिस्थिती. आणि वारंवारच्या चौकशीच्या फेऱ्यामध्ये खालचे लोक अडकवण्याचा प्रयत्न करतात हे याच्याशी पिळवू शकतो. आणि जर तुम्ही तपासत मला असं वाटतं तुम्ही एखादं एक आमचं शिबिर घ्यावं आरोग्याचं. 75% राशन दुकानदार शुगर आणि बीपीचे बिमाऱ्या झालेले आहेत. तर याच्यामध्ये आमची विनंती आज आम्ही जे निवेदन देतोय हे निवेदनामध्ये सविस्तर आमचे निवेदन आहे कारण तुमचा आंदोलन खूप महत्वाचं आहे. जे की ताटेसाहेब त्या ठिकाणी ते बघतात 14 नंबरचा तो लास्टचा आहे त्याच्यामध्ये सरस आम्ही तुमच्याकडे संचिका तालुका पातळीवर पाठवल्याच्या नंतरही सुद्धा खालचे लोक त्याची पिळवणूक करतात. आता अगदी सोबत त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे प्रधान सचिवांनी सांगितले क्लिअर केलेले आहे किंवा त्या कुटुंबाचं तुम्ही तुमचं एक 500 रुपयाच्या बॉन्डवरती एक साधं नोटरी घ्या किंवा प्रतिपत्र घेऊन द्यावे आणि त्याच्यासमोर तुम्हाला ग्रामपंचायतीचा जो परवानाधारक जर गेलेला असेल त्याचं डेट सर्टिफिकेट ग्रामपंचायत तुम्ही ग्राह्य धरावं. तर एंड नसेल तर याच्यात काय करायला लागले ते की दुकानदार म्हणतो तर रजिस्टर ऑफिसला जा आणि तिकडे ते नोंद करून आण. हे नाही तो आपल्या हो. आणि त्याच्यामध्ये जीआर मध्ये असं कुठल्या वेळेस जर शासनाचा जीआर असेल तर आम्ही ते सुद्धा करू पण तसं जीआरच कुठे तुमच्याकडे नाही. जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही आम्हाला महासंघाला द्या म्हणजे मी माझ्या तालुका अध्यक्षाला सांगू शकतो की बाबा हे बरोबर आहे
हे अननेसेसरी. त्याच्यात काय होतं माहितीये का, वारसामध्ये वाद असला तर आपण ते कोर्टात वारसा मागत असतो. वारसात वाद नाही ते देतोय मी वारसाची नाही ज्यावेळेस ग्रामपंचायतीने डिक्लेरेशन देताना की हा दुकानदार वारला, त्याच्यानंतर त्याची कारवाई कोर्टामध्ये त्याला आपण सक्सेशन प्रमाणपत्र असतं. ते सक्सेशन प्रमाणपत्र आणल्याच्या नंतर सुद्धा खालचे लोक असे सांगतात की तुम्ही ते जसं आपल्या एखादा प्लॉट घेतो, जमीन घेतो, घर घेतो, तर रजिस्टर ऑफिसला तिथं पाठवत आहे आणि तिथं ते लिहून ते सर्टिफाय करून आणा म्हणतात. आणि तिथं गेल्याच्या नंतर ह्या नसेल कमीत कमी जवळपास 15 ते 25 हजाराच्या रेंजमध्ये पैसे मागवले जातात. कारण की ते म्हणतात की हे मग आमचा दुकानदार होतो मग तिथं जातो आणि ते कायद्यात नसताना सुद्धा मग आम्हाला शिक्के सहीवर रजिस्टर करून देतात. हा सगळ्यात मोठा गोंधळ आहे.